वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आजच्या या नवीन सखोल विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे JSW एनर्जीचे चौथ्या तिमाहीचे निकाल. हो, नक्कीच. आणि हे आकडे नुसते कंटाळवाणे ताळेबंद नाहीत बरं का. आपण आज या आकड्यांच्या मागची खरी गोष्ट उलगडून सांगणार आहोत. अगदी बरोबर. आणि माझा उद्देश हाच आहे की हे जे कठीण वाटणारे आकडे आहेत ना, ते एकदम सोप्या आणि रंजक भाषेत डिकोड करायचे. हो, कारण हे आकडे केवळ एका कंपनीची रणनीती सांगत नाहीत, तर ते भारताच्या वाढत्या विजेच्या मागणीची एक खूप मोठी कथा सांगतायत. एक्झॅक्टली. तर मग आपण हे थोडं उलगडून पाहूया. सुरुवात करूया सर्वात लक्षवेधी आकड्यांपासून. सांग ना. JSW एनर्जीचा महसूल या तिमाहीत तब्बल 4,499 कोटींवर पोचला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 41% वाढ आहे. बापरे. ऊर्जा क्षेत्रातील एका महाकाय कंपनीसाठी एका वर्षात इतकी मोठी वाढ होणं ही निश्चितच खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. पण खरी रंजक गोष्ट इथेच समोर येते. महसूल 41% वाढलाय, पण त्यांचा जो मूळ नफा आहे ना, ज्याला आपण एबिडा म्हणतो, तो एबिडा चक्क 87% उडालाय. तो थेट 2,250 कोटींवर गेलाय. क्या बात आहे. म्हणजे महसुलाच्या वाढीपेक्षा नफ्याची वाढ दुप्पट वेगाने होतीये तर. हो. आणि मला हे एका उदाहरणातून सांगायला आवडेल. म्हणजे हे एखाद्या बेकरीसारखं आहे. अच्छा, कसं काय? समजा एका बेकरीत फक्त केकची विक्री वाढली नाहीये, पण त्यांनी केक बनवण्याचा खर्च आणि प्रक्रियेत इतकी सुधारणा केलीये की त्यांचा मूळ नफा दुप्पट वेगाने वाढतोय. अगदी अचूक उपमा दिलीस तू. इथे सर्वात आकर्षक बाब म्हणजे त्यांची सुधारलेली परिचालन कामगिरी, किंवा ज्याला आपण ऑपरेटिंग परफॉर्मन्स म्हणतो. म्हणजे नक्की काय झालंय इथे? बघ, जेव्हा एखादी कंपनी महसुलात 41% वाढ नोंदवते आणि तिचा एबिडा थेट 1,204 कोटींवरून 2,250 कोटींवर झेप घेतो, तेव्हा तिथे ऑपरेटिंग लिव्हरेज नावाची संकल्पना काम करत असते. ऑपरेटिंग लिव्हरेज ते कसं काम करतं? तर ऊर्जा निर्मिती हा व्यवसाय प्रचंड फिक्स्ड कॉस्टचा, म्हणजे निश्चित खर्चाचा व्यवसाय आहे. वीज प्रकल्प उभारण्यासाठी लागणारी जमीन, मशीन्स, लोकांचे पगार, हे खर्च एकदा फिक्स झाले ना, ते तर दर महिन्याला द्यावेच लागणार. एक्झॅक्टली. मग तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला काय किंवा अर्ध्या, ते खर्च सारखेच राहतात. पण जेव्हा विजेची मागणी वाढते आणि कंपनी जास्त वीज तयार करू लागते, तेव्हा प्रत्येक अतिरिक्त युनिटमागे नफ्याचं प्रमाण वेगाने वाढतं. अच्छा, म्हणजे जुने सगळे खर्च आधीच वसूल झालेले असतात आणि नवीन येणारा पैसा थेट नफ्यात जमा होतो. अगदी बरोबर. त्यांनी निर्माण केलेल्या अतिरिक्त विजेचा खर्च केवळ कोळशापुरता मर्यादित राहिला आणि बाकीचा सगळा पैसा थेट एबिडामध्ये रूपांतरित झाला. पण मग याला मर्चंट पॉवरचा पण काहीतरी संबंध आहे ना? मी कुठेतरी वाचलं होतं की उन्हाळ्यात विजेचे दर वाढतात. हो, तो एक खूपच महत्वाचा पैलू आहे. कंपनी जी वीज विकते ती फक्त दीर्घकालीन करारांतर्गत नसते, म्हणजे नुसते PPA नसतात. मग अजून कुठे विकतात ती वीज? ते खुल्या बाजारात, म्हणजेच मर्चंट मार्केटमध्ये पण वीज विकतात. आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा देशात विजेची मागणी अचानक वाढते आणि पुरवठा कमी पडतो, तेव्हा स्वाजिकच विजेचे दर कडाडत असतील. हो ना. अशावेळी ज्या कंपन्यांकडे अतिरिक्त वीज निर्माण करण्याची क्षमता असते, त्या जादा दराने वीज विकून प्रचंड नफा कमवू शकतात. हा अतिरिक्त महसूल त्यांच्या नफ्यावर खूप मोठा सकारात्मक परिणाम करतो. हे तर एकदम स्पष्ट आहे की ऑपरेशन्सच्या पातळीवर कंपनी खूप वेगाने रोकड निर्माण करत आहे. पण इथेच एक मोठा विरोधाभास मला दिसतोय. कोणता विरोधाभास? तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? जर एबिडा 87% वाढून 2,250 कोटी झालाय, तर मग निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट फक्त 574 कोटी कसा? हा खूपच लॉजिकल प्रश्न आहे. हो, कारण निव्वळ नफा डिसेंबरच्या तिमाहीपेक्षा थोडा वाढलाय, पण तो एबिडाच्या त्या प्रचंड वाढीशी अजिबात मेळ खात नाहीये. मधला पैसा गेला कुठे? यामुळे खूप महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, जो तू विचारलास. आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला कॅपिटल इंटेन्सिव्ह व्यवसायांचे अर्थशास्त्र पाहावे लागेल. म्हणजे जिथे खूप मोठी भांडवली गुंतवणूक लागते ते. हो, आणि इथे निव्वळ नफा कमी दिसण्याचं पहिलं प्रमुख कारण म्हणजे घसारा किंवा डेप्रिसिएशन.
अच्छा, म्हणजे त्या मोठ्या यंत्रसामुग्रीची झीज, जसं आपण नवीन गाडी घेतो आणि शोरूमच्या बाहेर काढताच तिची किंमत कमी होते, तसंच काहीसं. हां, अगदी तसंच. ऊर्जा प्रकल्पांमध्ये अब्जावधी रुपयांचे बॉयलर, टर्बाईन असतात. अकाउंटिंगच्या नियमानुसार या मूल्याची घट दरवर्षी खर्च म्हणून दाखवली जाते. तो प्रत्यक्ष खिशातून जाणारा खर्च नसला तरी कागदावर नफा कमी करतो. हे समजलं. आणि दुसरं कारण काय आहे? दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे फायनान्स कॉस्ट, म्हणजे कर्जावरील व्याज. बापरे, या कंपन्यांवर खूप कर्ज असतं का? हो ना. जेव्हा ते नवीन क्षमतेचा विस्तार करतात तेव्हा ते फक्त स्वतःच्या पैशावर विसंबून राहत नाहीत. बँकांकडून हजारो कोटी रुपयांचं कर्ज उभं केलं जातं आणि या कर्जावरील व्याजाचा बोजा दर तिमाहीत भरावाच लागतो. आणि तो थेट एबिडामधून वजा होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर व्यवसायातून भरपूर पैसा येतोय, पण त्यातला मोठा हिस्सा जुन्या गुंतवणुकीची झीज आणि नवीन विस्तारासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यात जातोय. एक्झॅक्टली. शिवाय काही वन टाईम ॲडजस्टमेंट्स पण असतात. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की कंपनीचा मूळ व्यवसाय अत्यंत मजबूत आहे. म्हणजे ऑपरेशन्समधून येणारा कॅश फ्लो चांगला आहे ना? हो, तोपर्यंत निव्वळ नफ्यातील ही घट फार चिंतेची बाब नसते. हा पैसा कोणती नवीन मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरला जातोय हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि हा पैसा कुठे गुंतवला जातोय हाच प्रश्न आपल्याला एका मोठ्या चित्राकडे घेऊन जातो. म्हणजे कंपनीची भविष्यातील रणनीती. रणनीतीबद्दल बोलायचं तर त्यांचा विस्तार खूप आक्रमक आहे. हो, कारण ते फक्त कोळशावर चालणाऱ्या म्हणजे थर्मल ऊर्जेवर थांबलेले नाहीयेत. ते हरित ऊर्जा किंवा ग्रीन एनर्जी प्रकल्पांमध्ये खूप मोठा विस्तार करत आहेत. नक्कीच. जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर मॅनेजमेंटचा मुख्य भर रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओ वाढवण्यावर आहे. म्हणजे सोलर, विंड या सगळ्यामध्ये ते वेगाने पुढे जात आहेत. आजच्या कोळशाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचा वापर करून ते उद्याच्या ग्रीन एनर्जीचा पाया रचत आहेत. हो, आणि हे सध्याच्या ऊर्जा क्षेत्रातील सर्वात आव्हानात्मक काम आहे. भारताची विजेची मागणी खूप वेगाने वाढतीये आणि ती फक्त सोलर किंवा पवन ऊर्जेवर भागवणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीये. म्हणजे आपल्याला तो बेस लोड लागतोच, जो 24 तास वीज देईल. एक्झॅक्टली. आणि तो सध्या तरी मुख्यत्वे कोळशातूनच मिळतो. त्यामुळे थर्मल पॉवरचं महत्त्व आज तरी अबाधित आहे. पण त्याचवेळी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा दबाव पण वाढतोय. हो, आंतरराष्ट्रीय पातळीवर पण खूप कडक नियम येत आहेत. म्हणूनच JSWचं मॅनेजमेंट त्यांच्या सध्याच्या थर्मल प्रकल्पांमधून जास्तीत जास्त रोकड उभी करत आहे आणि तो पैसा रिन्युएबलमध्ये गुंतवत आहे. पण मग यात एक अडचण आहे ना, म्हणजे सूर्य तर फक्त दिवसा असतो आणि वारा पण नेहमीच नसतो. मग रात्रीच्या वेळेस काय? हाच तर सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच ते हायड्रो पंप स्टोरेजसारख्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहेत. अच्छा, हे पंप स्टोरेज नेमकं काय असतं? बघ, हे खूप इंटरेस्टिंग आहे. दिवसा जेव्हा सौर ऊर्जा अतिरिक्त असते ना, तेव्हा त्या विजेचा वापर करून पाणी एका उंचावरील धरणामध्ये पंप केलं जातं. ओहो, म्हणजे वीज साठवून ठेवण्याऐवजी पाणी साठवायचं. हो, आणि मग संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा विजेची मागणी वाढते तेव्हा तेच पाणी वेगाने खाली सोडून पुन्हा वीज तयार केली जाते. एक प्रकारची नॅचरल बॅटरीज म्हणणं. क्या बात आहे. ही तर खरंच खूप भन्नाट आयडिया आहे. म्हणजे अशा पायाभूत सुविधांमुळे त्यांचं बाजारातील स्थान खूप भक्कम होईल. नक्कीच. आणि हेच या कंपनीच्या दीर्घकालीन वाढीचा भक्कम आधार आहे. हे सगळं ऐकायला अतिशय तर्कशुद्ध आणि छान वाटतंय. पण जर सगळंच इतकं पॉझिटिव्ह आहे, तर ह्या कंपनीत काही कमतरता नाहीये का? तू बरोबर मुद्द्यावर आलीस. नाण्याची दुसरी बाजू पाहणं गरजेचं आहेच. हो, कारण मी पाहिलंय की JSW एनर्जीचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे. त्यांचा PE रेशो सध्या 40च्या पुढे गेलाय. 40चा PE रेशो म्हणजे बाजाराने त्यांना आधीच खूप जास्त प्रीमियम दिला आहे. मग याचा अर्थ असा होतो का की बाजाराला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आता त्यांनी थोडीशी जरी चूक केली तरी त्यांना मोठी शिक्षा मिळू शकते? अगदी 100% बरोबर. जेव्हा PE रेशो 40च्या आसपास पोहोचतो तेव्हा बाजार त्या कंपनीकडे केवळ एक पारंपरिक वीज कंपनी म्हणून पाहत नसतो. मग कसं पाहतो? ते एका हाय ग्रोथ रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या नजरेतून पाहतात. हे मूल्यांकन आजच्या कमाईवर नाही तर भविष्यातील विस्ताराच्या अपेक्षेवर आधारित आहे आणि इथेच खरा धोका निर्माण होतो. म्हणजे जर नवीन ग्रीन एनर्जी प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाही तर? म्हणजे अर्निंग्ज लांबणीवर पडतात आणि या उच्च मूल्यांकनाचा फुगा फुटायला वेळ लागत नाही. जमिनीचे संपादन, परवानग्या मिळवणे यात अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणजे अंमलबजावणीचा धोका खूप मोठा आहे.
आणि मला वाटतं अजून 2 धोके पण आहेत जे ह्या क्षेत्राला नेहमीच सतावत असतात. हो, कोणते? सांग बरं. पहिला म्हणजे इंधनाच्या किमती वाढण्याचा धोका. जोपर्यंत त्यांचा मोठा महसूल थर्मल पॉवरमधून येतोय, तोपर्यंत त्यांना कोळशाच्या बाजारावर अवलंबून राहावंच लागेल. एक्झॅक्टली. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर रातोरात वाढू शकतात आणि हा वाढलेला खर्च लगेच ग्राहकांच्या बिलात वर्ग करता येत नाही. त्यामुळे नफ्याला फटका बसू शकतो. आणि दुसरा धोका म्हणजे नियामक धोके किंवा रेग्युलेटरी रिस्क. हो, हा तर खूपच मोठा धोका आहे. भारतात वीज हा विषय राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील आहे. म्हणजे जर सरकारने विजेच्या दरांवर निर्बंध आणले किंवा जुन्या करारांवर पुनर्विचार केला तर कंपनीच्या ताळेबंदाला थेट फटका बसू शकतो. अगदी बरोबर. पर्यावरणविषयक नियम कडक झाले तर प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्यासाठी अचानक हजारो कोटींचा खर्च येऊ शकतो. बापरे, म्हणजे रिस्क पण बऱ्यापैकी आहे. तर आपण जर या विश्लेषणाचा सारांश काढायचा म्हटला तर काय सांगता येईल? मला वाटतं अल्पमुदतीत म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये बाजाराचा दृष्टिकोन सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. हो, कारण सेल्स आणि एबिडाची वाढ खरंच खूप मजबूत आहे. ऑपरेशन्स एकदम जोरात सुरू आहेत. आणि दीर्घ मुदतीत बघायचं तर यशाचं गमक हे समतोल आणि अंमलबजावणी यात दडलेलं आहे. जर कंपनीने कर्जावर नियंत्रण ठेवलं आणि नवीन प्रकल्प वेळेत पूर्ण केले तर वाढ निश्चित आहे. हे निकाल एकंदरीत मजबूत श्रेणीत येतात. अगदी बरोबर. पण आजचा हा एपिसोड म्हणजे आजचं हे सखोल विश्लेषण संपवण्यापूर्वी मला श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. नक्की सांग ना. आपण पाहतोय की प्रत्येक मोठी ऊर्जा कंपनी ग्रीन एनर्जीकडे वळतीये. पण जेव्हा देशाची बहुतांश वीज या निसर्गावर अवलंबून असलेल्या हरित ऊर्जेतून येऊ लागेल तेव्हा केवळ मोठा महसूल कमवणे पुरेसे असेल का? हा खूप खोल प्रश्न आहे. होय ना? एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी वीज साठवून ठेवण्यासाठी जे अवाढव्य ग्रीड इन्फ्रास्ट्रक्चर आणि बॅटरी स्टोरेज लागेल तिथेच खरी भविष्यातील गुंतवणूक लपलेली असेल का? म्हणजे भविष्यात वीज निर्मिती विरुद्ध ग्रीड आणि बॅटरी यांचं प्रत्यक्ष संतुलन राखणं हीच खऱ्या यशाची कसोटी ठरेल. एक्झॅक्टली. जेव्हा सर्वजण सोने शोधण्यासाठी धावत असतात तेव्हा सर्वाधिक फायदा सोने शोधणाऱ्यांचा होतो की त्यांना फावडे विकणाऱ्यांचा? क्या बात आहे. हे ग्रीड आणि बॅटरी इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणाऱ्या कंपन्या भविष्यातील खऱ्या विजेत्या ठरू शकतील. श्रोत्यांसाठी हा नक्कीच एक नवीन आणि महत्त्वाचा विचार आहे. होय. आणि याच रंजक प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल विश्लेषणात इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.